नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही खूप प्रयत्न करताय पण अजून काही यश तुम्हाला मिळत नाहीये आणि तुम्ही आजूबाजूला बघता तर असं वाटतं की काही लोकांना किती ना सहज गोष्टी मिळतात, म्हणजे त्यांना त्यांच्याकडे संधी खूप चालून येतात, त्यांच्या घरात पैसा खूप येतोय, त्यांचे सगळे नातेसंबंध पण खूप छान प्रेमळ संबंध आहेत त्यांचे. तर मग असं मनात विचारायला लागतो की माझंच काय, मलाच का हे सगळं मिळत नाही, मी एवढं प्रयत्न करून सुद्धा. आणि असं होतं की कधी हा विचार मनात येतो की नाही, मग ते खूप नशीबवान असतील, ते खूप लकी आहेत आणि माझंच काहीतरी नशिबाचा प्रॉब्लेम आहे. आता बघा, असा जेव्हा आपल्या मनात विचार येतो तर असं म्हणतो की नशीब कसं बदलणार ना, ते तर आपण घेऊन आलोय वगैरे, असं मनात आपण स्वतःला समजवायला लागतो. तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी असं कारण तुमच्यावर शेअर करणार आहे ना की तुम्हाला ते ऐकून आश्चर्य वाटेल. आणि बघा, तुमचं हे कारण तर नाहीये तुम्हाला म्हणजे गोष्टी मिळत नाहीयेत यासाठी, कारण अगदी सोपं आहे, पण नकळत आपण ते आपल्याकडनं ते होतंय. तर बघूया की काय कारण आहे. तर बऱ्याच वेळेला नशिबावर जेव्हा आपण ब्लेम करतो तेव्हा असं होतं की आपण हताश होतो की आपल्या हातात नाहीये असं वाटतं. पण जे लोक जे असे ज्यांना सगळं मिळतं तर त्यांच्यामध्ये एक क्वालिटी असते आणि ते म्हणजे ना, ते सगळं ब्रह्मांडाकडून रिसीव्ह करायला, एक्सेप्ट करायला तयार असतात. आता तुम्ही म्हणाल की मला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत तर मी का नाही रिसीव्ह करीन, किंवा मला का नाही, मी नक्कीच ते एक्सेप्ट करीन त्या गोष्टी. पण तसं नाहीये. मी एक दोन उदाहरणं सांगते आणि बघा तुम्ही ही चूक करताय का. तर तुम्ही कोणी तुम्हाला तुम्ही छान असाल, म्हणजे सॉरी, छान साडी नेसला आहे किंवा छान ड्रेस घातला आहे आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळतात की किती छान दिसताय तुम्ही, या साडी चांगली आहे, ड्रेस चांगला आहे, काहीतरी सूट घातलाय तुम्ही, त्याला कोणी कॉम्प्लिमेंट करता आहे. आणि तर अशा वेळेला तुमची काय रिॲक्शन असते? ठीक आहे. आणि दुसरं एक कारण आहे की कोणीतरी, तुम्ही काहीतरी करत असला आणि कोणीतरी म्हणतं की मी मदत करू का, तर ह्या प्रश्नाचं पण तुमच्याकडे काय उत्तर असतं? तर आता बघा की बऱ्याच वेळेला ना, आपण रिसीव्ह करायला तयार नसतो. म्हणजे काय, तर आता साधं एक कॉम्प्लिमेंट असतं, कोणीतरी कौतुक केलेलं आहे, प्रेझेंटेशन छान झालेलं आहे, कोणीतरी म्हणतं की तू किती छान काम केलं असं. तर अशा वेळेला तुमचं उत्तर काय असतं? तर बऱ्याच वेळेला आपलं ना, कोणी कॉम्प्लिमेंट दिला तर कपड्यांवर असं तर म्हणतो, नाही नाही, हा काय जुनाच ड्रेस आहे, जुनी साडी आहे, सहज नेसले, त्यात काय, असं आपण त्या कॉम्प्लिमेंटला उत्तर देतो. किंवा कोणी मदत करायला लागलं की नाही नाही, मला शक्य आहे, मी करेन आरामात, असं आपण, होय, हे काही हे लागणार नाही, तुम्ही काही मदत करू नका, असं आपण, तुम्ही कशाला त्रास घेता वगैरे, असं आपण बोलतो. प्रेझेंटेशन, कामाचं कौतुक झालं काही तर म्हणणं, नाही नाही, हे तर रोजचीच गोष्ट आहे, की हे नाही, त्याच्यात काय एवढं, कोणी पण करू शकतं, असं आपण उत्तर देतो. तर म्हणजे बघा की साधं एखादं कॉम्प्लिमेंट असेल, एखादा मदतीचा हात असेल, तर ही कौतुक असेल कुठल्याही प्रकारचं, हे सुद्धा आपण घ्यायला तयार नसतो. तर मग आपल्याला युनिव्हर्स आपल्याला पाहिजे त्या मोठ्या गोष्टी कशा देणार? कारण हे सुद्धा एक अबंडन्स, समृद्धीचंच प्रतीक आहे. आपण फक्त म्हणतो की संधी, पैसा, अशाच गोष्टी समृद्धीचं प्रतीक आहे, असं नाही. ह्या सगळ्या गोष्टी पण त्याचाच भाग होतात, पण आपल्या त्या लक्षात येत नाही आणि म्हणून आपण त्यांना नाही म्हणतो. सो म्हणलं ना, आपली जी कपॅसिटी असते एखादी गोष्ट रिसीव्ह करायची, आपल्याला घ्यायची, तर ती आपली कमी पडते, म्हणून कधी कधी आपल्याला गोष्टी मिळत नाहीत. आता या गोष्टी वाटायला अगदी साध्या वाटतात, पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा कॉम्प्लिमेंटला पण असं नाही म्हणतो किंवा असं म्हणतो की ह्यात काय एवढं, तर आपण बघा की आपण तोच आपला कधी कधी आत्मविश्वास कमी असतो, आत्मसन्मान कमी असतो, त्यामुळे त्याच्यात आपलं कोणी कौतुक केलं तरी ते आपण एक्सेप्टच करत नाहीये. तर हे आता एखादं ब्रह्मांड तुम्हाला त्या व्यक्तीच्या रूपाने तुमचं कौतुक करतोय, पण तुम्ही घ्यायलाच तयार नाही आहात, असं होऊ शकतं. मदतीचा हात आहे, तर आपण म्हणतो संधी पाहिजे, मला अजून बिझनेस पाहिजे, मला अजून हे पाहिजे, पण एखादी छोटीशी मदत कोणी करायला लागलं तरी सुद्धा आपण त्याला तुम्ही नाहीच म्हणताय. तर मग तुम्हाला अजून कस्टमर असेल, अजून क्लायंट असेल, अजून काहीतरी असेल, हे कसं येणार ना, कारण तुम्ही त्या व्हायब्रेशन मध्येच नाही आहात. सो म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपण ती रिसिव्हिंगची व्हायब्रेशन मध्ये असायला पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टी रिसीव्ह करायची आपली तयारी पाहिजे. तर आपल्याला आता हे कळलंय, आता तुमचं जर रिॲक्शन मला तुमच्या लक्षात येईल की यातलं काही तुम्ही करताय का, तर काय करायचं? तर पहिली गोष्ट आहे की अवेअरनेस, जागरूकता. तर आता तुम्हाला ती गोष्ट कळलेली आहे, सो तिथनं सुरुवात होते जर्नीची. त्याच्यानंतर आता ह्याच्या पुढे कधीही तुम्हाला कोणी कॉम्प्लिमेंट दिला ना, तर फक्त एक छान हसायचं आणि थँक्यू म्हणायचं. मनात आधी तुमच्या काही चालू असू दे,
एवढंच करायचंय आपण आधी. आणि त्याच्यानंतर काय हे करायचं की त्या क्षणी तुमच्या मनात काय विचार आला हे थोडीशी त्याची एक दखल घ्या मनातल्या मनात. पण बाहेर सांगताना फक्त थँक्यू आणि स्माईल. आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येईल, मग तुम्हाला लक्षात येईल की हा आत्मविश्वास कमी पडतोय का, की आपण स्वतःला असं त्याच्या लायक समजत नाहीये म्हणून आपल्याला असं वाटतंय की कोणी आपलं का कौतुक करेल असं. तर किंवा कौतुक केलं तरी आपण हे उगीच तोंडावर बोलतायत वगैरे अशा दृष्टीनं. सो म्हणून हे पहिला एक हे आहे. दुसरी अवेअरनेस झाल्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रॅक्टिस. तर आता प्रॅक्टिस म्हणजे काय की दरवेळेला तुम्ही असं कोणी म्हणलं की तुम्ही ते प्रॅक्टिस करायचं आहे की मी म्हणजे थँक्यू म्हणायला, किंवा आता जर आत्मविश्वास तुमच्या अवेअरनेसमुळे लक्षात आला की आता नाही माझा हे कमी पडतं आहे, मला असं वाटत नाही की माझी कॅपॅसिटी आहे, मी चांगलं इतकं प्रेझेंटेशन देऊ शकते किंवा काही करू शकते, तर मग एखादा मिरर एक्सरसाइज आत्मविश्वासावर खूप व्हिडिओ केलेले आहे जे मी पिन करते, डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर ते बघा की तिथे कुठे काही तुमच्या मनामध्ये चाललेलं आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही मागे खेचले जाताय. किंवा मदत करताना सुद्धा असं आहे ना की आपण सगळं प्रयत्न असा असतो की सगळं मलाच करायचं आहे किंवा माझ्या इतकं कोणी परफेक्ट करू शकणार नाही, ही कधी कधी भावना असते, किंवा दुसऱ्याला कशाला त्रास ही भावना असते. पण हे पण लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ती मदत एक्सेप्ट करता तेव्हा त्याही व्यक्तीला तुम्ही तो आनंद देता. सो आपल्याला मदत करण्याचा. सो हे असं काही फक्त त्यांच्याकडनंच आपण काहीतरी घेतोय असं नाहीये, आपण त्याच्या बदल्यात त्यांना आनंद देतोय असा विचार करायचा, म्हणजे अजून छान वाटतं आपल्याला. आणि एक सगळ्यात प्रॅक्टिसचा भाग असतो की रोजच्या आयुष्यामध्ये युनिव्हर्स मला कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या रूपानं काय काय गिफ्ट देत आहे. तर असा विचार करा की फक्त ते तुमचं जे गोल आहे तो गिफ्ट नाही, रोज छोटे छोटेसे काही गिफ्ट असेल की तुमचे आज तुम्हाला जाताना सगळे सिग्नल तुम्हाला हिरवे लागले, किंवा आज पार्किंगची जागा मिळाली, तुम्हाला अजून काहीतरी म्हणजे छान फुलं दिसली, कॉम्प्लिमेंट तर आपण केलंच आहे, पण अजून काहीतरी चांगलं दृश्य दिसलं, चांगलं वाचलं, बघितलं, ऐकलं, काहीही तुमच्या नजरेस पडलं, फुलं दिसली, काहीही छान, तर हे असं समजायचं की हे मला युनिव्हर्सकडनं गिफ्ट आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि मनातल्या मनात युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं की हे दिसल्याबद्दल. कारण इतके गृहीत धरतो ना आपण गोष्टी, तर अशा वेळेला असं एक एक गोष्टी एक्नॉलेज करायच्या की अरे हे पण गिफ्ट आहे, हे पण गिफ्ट आहे असं. सो अबंडन्स किंवा समृद्धी ही फक्त ते पैसे, ते जॉब, ते हे असं नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आधी आपण एक्सेप्ट करायला सुरू करूया, त्यामुळे आपोआपच आपण त्या एक्सेप्टिंगच्या व्हायब्रेशन मध्ये येऊ. म्हणजे आयुष्याचा जो प्रवाह असतो त्याच्यापासून आपण बऱ्याच वेळेला गोलवर इतका फोकस करतो ना की या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सो त्या गोष्टींकडे लक्ष जाऊन आपण त्या आयुष्याच्या प्रवाहाशी जोडले जातो. आणि मग हे छोटे छोटेसे अजून अजून आपल्याला असं समजा की जसं जिम मध्ये आपण मसल ट्रेन करतो तसं म्हणजे ग्रहण करण्याचं आपलं किंवा रिसिव्हिंगचं मसल आपलं ट्रेन होत आहे. सो प्रत्येक कॉम्प्लिमेंट कोणी दिला, मदतीचा हात दिला, छान छान गोष्टी युनिव्हर्सने तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर केल्या, आज काहीतरी सरप्राईज दिलं, तर त्यासाठी प्रत्येक वेळेला थँक्यू, ग्रॅटिट्यूड, एक कृतज्ञतेचा भाव ठेवा. आणि बघा तुमचं हे व्हायब्रेशन जेव्हा बदलतं आहे तर त्यामुळे आपोआपच तुमच्या त्या ज्या गोष्ट हवी आहे, ज्याच्यासाठी काम करताय ती गोष्ट पण अधिक तुम्हाला लवकर मिळेल, तो रस्ता पण तुमचा सोपा होईल. सो बघा हे एक वेगळा व्ह्यू होता व्हायब्रेशन चेंज करण्यासाठी, म्हणून आज हा व्हिडिओ केलेला आहे. तर आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू, नमस्कार.